खरवसाचं नुसतं नाव जर घेतलं तर अगदी लहानापासून मोठ्यांना भल्याभल्याच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही. तर आज आपण जाळीदार मऊ लुसलुशीत खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत. डेअरीमधून दूध आणून चिकाचा खरवस बनवण्याचा प्रयत्न केला असेल तर बऱ्याच जणांचा खरवस नीट होत नाही. खिरीप्रमाणे तो थोडासा पातळ होतो वड्या. या सगळ्या या व्हिडिओमध्ये टिप्स देखील बघणार आहोत. शहरामध्ये राहत असाल, चिकाचं दूध घेऊन खरवस बनवायचा प्रयत्न केला असेल तर हा तुमचा चिकाचं दूध परफेक्ट आहे की नाही किंवा यामध्ये काय भेसळ आहे हे कसं ओळखायचं हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला शेअर केलं आहे. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर काही जण लोक शहराकडे राहत असतील तर त्यांना चिकाचं दूध म्हणजे माहीत नसतं. तर आज आपण दुधाचा जो चीक आहे ना तर त्याला थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही खरवस बनवायला घेत असाल तर माहिती असणं गरजेचं आहे. व्यालेल्या गाईचं किंवा म्हशीचं जे घट्ट दूध निघतं ना त्याला चीक म्हणतात. दुधाप्रमाणे असतं, फक्त त्याचं टेक्स्चर थोडं घट्ट आणि रंगाला थोडंसं पिवळसर असतं. गाईचं आणि म्हशीचं दोन्ही मिळतं गावाकडे. हे चिकाचं दूध असतं ते थोडंसं घट्ट, पण शहराकडे राहतो ना ते येतानाच त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स केलं जातं किंवा पाणी मिक्स करतात. आम्ही दूधवाल्याला म्हणत होतो आम्हाला खरवसाचं दूध पाहिजे, पण तो काय 5-6 वर्षापूर्वी त्याने दिलं होतं, त्याने आज दिलं. फायनली त्यानं आज दूध दिलं. आज मुहूर्त लागला खरवस बनवायचा आणि शहराकडे खरवसाचं दूध मिळत नाही. आमच्याकडे सगळ्यांना खरवसाच्या वड्या खूप आवडतात आणि मी शहरामध्ये खूप शोधलं पण काय मिळालं. काय ठिकाणी डेअरी जे असतात तिथं मिळतं, पण काय ठिकाणी मिळत नाही. आणि हरंगूळवरून त्यानं मला दूधवाल्याने दूध हे आणून दिलेलं. तर यात आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप एवढी साखर टाकायची किंवा तुम्ही 1 कप या ठिकाणी गूळ देखील वापरू शकता, पण आमच्याकडे गुळापेक्षा साखरेच्या वड्या आवडतात. तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये चिकाचं दूध डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं असेल तर काय करायचं, तुम्ही एका कंटेनरमध्ये मी आता जे काढलं थोडंसं काढून ठेवायचं. डीप फ्रीजरमध्ये तुम्ही आपल्याला सेट करून ठेवायचं तिकडे. आणि हे दूध ठेवायचं जेव्हा हे बनवायचं असेल ना तासाभरात हे आपल्याला रूम टेम्परेचर काढायचं, मग हे दूध वापरायचं चिकाच्या वड्या बनवायला. आता हे साखर मी याला छान विरघळून घेतलेलं आहे. साखर देखील छान विरघळलेली आहे आणि हे दूध आहे ना आपल्याला आता गाळून घ्यायचे. साखर विरघळल्यानंतरून एक गाळणी घ्यायची आणि खाली बाऊल ठेवायचं आहे आणि आपल्याला हे दूध आहे ना गाळून घ्यायचं. असं केलं मग काय होतं ना, साखरेमधला जो काही कचरा वगैरे असतो ना, म्हणजे बारीक सारीक कण वगैरे असतात, काळी वगैरे, ते सर्व निघून जातात. त्याच्याकरता आपल्याला हे गाळून घ्यायचे. आता मी याला गाळून घेतलेलं आहे. आता हे चिकाचं दूध गाळून झालेलं आहे. मी इथे स्टीमरची प्लेट घेतलेलं आहे. जर स्टीमरची प्लेट नसेल तुम्ही या ठिकाणी काटाचं ताट असतं ना मोठं ते घेऊ शकता किंवा कुकरचा डब्बा देखील घेऊ शकता. आता हे चिकाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे या स्टीमरच्या प्लेटमध्ये. तुम्हाला म्हणजे जेवढं काढायचं तेवढं. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, हे भांडं फार मोठं घ्यायची गरज नाही कारण हे खूप जास्त फुलत वगैरे नाही. आता हे बाजूला साईडला मी इथे स्टीमर आहे ना उकळत ठेवलं होतं पाणी स्टीमरमध्ये आणि पाणी देखील उकळलेलं आहे. किंवा तुमच्याकडे स्टीमर नसेल तर कढई घेऊ शकता किंवा मोठं घेऊ शकता. आता काय करायचं, मग स्टीमरची प्लेट ठेवायची. आणि माझ्याकडून काय झालं, स्टीमरची प्लेट ठेवताना थोडंसं दूध साईडला सांडलं. तुम्ही तसं करू नका, आधी स्टीमरची प्लेट ठेवा आणि मग दूध ओता. आता वेलची मी विसरले होते वेलची टाकायची, तर वरून अशी वेलची टाकायची, वेलची पूड कुटलेली. आता स्टीमरवरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 20 मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे खरवस. आता 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आता हा कसा ओळखायचा झाला आहे का नाही ते तुम्हाला एक इथे ट्रिक सांगणार आहे. टूथपिक घ्यायची आहे, टूथपिक घालायची त्याच्यामध्ये किंवा बोटाने सुद्धा बघू शकता अजिबात टच होत नाही आहे. टूथपिक घ्यायची, क्लीन निघली ह्याचा अर्थ आपल्या इथे खरवस छान रेडी झालेला आहे. काही वेळ लागत नाही, फक्त 20 मिनिट लागतात व्हायला. आता दुसरी बाई देखील बघू शकता. मी माझं काय झालं थोडंसं सांडलं होतं कढईच्या आतमध्ये. तरी काय करायचं, एक स्टीमरची प्लेट घ्यायची, मग दूध ओतायचं आणि अशी वेलची पूड टाकायची वरून अशी. आणि मी 2 बॅचमध्ये करते. वेलची पूड टाकल्याने खूप छान आस्वाद येतो. झाकणून ठेवून आपल्याला 20 मिनिट आपल्याला वाफवून घेणार. दोन्ही बॅच मी इथे करून घेतलेल्या आहेत खरवसाच्या. आता ही आपल्याला खरवस आहे ना थंड करून घ्यायचं आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये.
कारण थंड आहे ना, खूप छान लागतो आणि वड्या देखील छान पडतात. आता आपल्याला काय करायचं, एक सुरी घ्यायची. मी साधारण अर्धा तास याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आपल्याला सुरीने आहे ना कट करायचे. आडवे काप मारायचे आणि उभा काप मारायचे. तुम्हाला जर लहान मोठं हवं आहे त्यानुसार कट करून घ्यायचं आहे, छोट्या मोठ्या. आणि आपल्याला आता ही वडी आहे ना अशी काढून घ्यायची आणि बघू शकता मऊ लुसलुशीत जाळीदार इथे आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत, मस्त दिसत आहेत. आणि इथे केशरच्या काही काड्या मी काय केल्या होत्या, ह्याच्यावरती टाकल्या होत्या खरवसवरती, ते खूप छान दिसतात आणि कलर देखील छान येतो आपल्या वड्यांना केशर, त्यामुळे थोडंसे टाकले होते, अगदी जास्त नाही. आणि इथे आपला खरवस बघू शकता. जर तुम्ही या ठिकाणी जर गूळ वापरायचं असेल ना, फक्त थोडासा ब्राऊन कलर येईल. मी ते साखर वापरले त्यामुळे पांढरा शुभ्र छान कलर आलेला आहे. पण कुणाला साखरेचे आवडतात, कुणाला गुळाचे आवडतात. दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. दोन्ही कुणाला जशा आवडत तशा तुम्ही करू शकता. तर इथे आपल्या सुबक सुंदर मस्त अशा रेखीव आपल्या इथे खरवसाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला इथे मी चिकाच्या वड्याचं दूध कसं ओळखायचं आणि वड्या कशा बनवायच्या ती मला इथे पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. डिटेलमध्ये टिप्स वगैरे शेअर केल्या, त्या फॉलो केल्या तर तुमचा न चुकता तुमचा खरवस जमेल. तर ही आजची रेसिपी खरवसाची कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलवरती जर नवीन असाल तर वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज पटकन जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत प्लीज रेसिपी ही शेअर करा. तर वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा अशा मस्त रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.